15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद, काँग्रेस काळातील निर्णय. 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवली पाठोपाठ नागपूर, मालेगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरातही 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद राहणार. तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा. कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या. 15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहारावर बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत. 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडोनल्ड सारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल. कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले. दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस. कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पवित्र्यात. जैन समुदायाला उत्तर देणार. दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार. दादर कबूतरखाना परिसरात इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार. कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन. मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 1,32,000चा दंड वसूल. कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार. फायब्रोसिसवर औषधही परिणामकारक ठरत नाहीत. कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर. तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध. मंदिराला कोणालाही हात लावू देणार नाही, आव्हाडांचा इशारा. तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं. मुंबई सत्र न्यायालयाकडून बच्चू कडूंना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी बच्चू कडू दोषी. जामिनावर सुटका. 5,000चा दंडही ठोठावला. एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम घ्या. मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीमध्ये नाहीत, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही. ठाकरे बंधू युतीवर काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथलांचं मोठं विधान. आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार अडचणीतून चाललंय. शिंदेचे आमदार संजय गायकवाडांची जाहीर कबुली. तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईकांनी दावा फेटाळला. मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण. संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर. ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं. मंत्री भरत गोगावले ठाम. तर पालकमंत्रीपदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवारांकडून स्पष्ट. माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्नच येत नाही. खोदकी संपवल्याच्या विधानावर भास्कर जाधव ठाम. जाधवांकडून विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा. तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू. जाधवांना महासंघाचा खुला आव्हान. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग.